श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। तेथे माझी हरी वृत्ती राहो। तेथे माझी हरी वृत्ती राहो। आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देसी। तू का म्हणे त्याचे कळले अमावर्म, तू का म्हणे त्याचे कळले अमावर्म। तू का म्हणे त्याचे कळले अमावर्म। जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत। जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत। संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील हा प्रथम अभंग, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी। तुकाराम महाराज म्हणतात की हा विठ्ठल कसा आहे, समचरण असलेला, समचरण दृष्टी असलेला। याच्यामध्ये दोन अर्थ येतात, एक आहे समदृष्टी आणि दुसरा आहे समचरण। दोन्ही चरण, खरं तर तो परमात्मा संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेला आहे आणि तरी सुद्धा केवळ आणि केवळ भक्तांवर दृष्टी ठेवण्यासाठी, भक्तांवर कृपा करण्यासाठी, कृपादृष्टी ठेवण्यासाठी एका छोट्या विटेवर येऊन उभा राहिलेला आहे। आणि दोन्ही चरण त्याचे एकमेकांच्या जवळ समान रीतीने आहेत। आपण कृष्णाची जर मूर्ती बघितली तर त्याच्यामध्ये चरण थोडेसे तिरके असतात, पण हा जो विठ्ठल आहे कृष्णच आहे, पण भक्तांसाठी तो समान चरण ठेवून तिथे उभा आहे। आणि त्याची दृष्टी कशी आहे तर समदृष्टी आहे। सर्व भक्तांवर, पंढरपूरला जो कोणी वारकरी येतो, जो कोणी भक्त म्हणून येतो, त्याच्या चरणांवर जो मस्तक ठेवतो त्या सर्वांवर तो समान कृपा करतो। असा हा पांडुरंग, विटेवर उभा असलेला पांडुरंग, याची ही साजेरी जी मूर्ती आहे, जे रूप आहे, तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगावर माझी वृत्ती राहो। ते आपल्या या प्रथम अभंगात पांडुरंगाकडे काय मागतात की तुझ्या चरणांची माझी वृत्ती राहो। आता वृत्ती हा जो शब्द आहे, जर आपण बघितला तर खरं तर या सगळ्या विश्वातून निवृत्ती होणं आणि त्याच्यानंतर भक्ती आणि त्याच्यानंतर ज्ञान असा हा क्रम आहे। परंतु इथे तुकाराम महाराजांनी मुद्दामूनच वृत्ती हा शब्द वापरला असावा। ज्याप्रमाणे काट्याने काटा काढता येतो त्याचप्रमाणे आपण वृत्तीनेच इतर वृत्तींची निवृत्ती करू शकतो, त्याशिवाय नाही। मग कसं, म्हणजे ज्या विषयांमध्ये आपली आत्ता वृत्ती आहे, ज्या अविद्येमध्ये आपली आत्ता वृत्ती आहे, ती वृत्ती काढून एका अशा ठिकाणी ठेवायची जो खरं तर या वृत्तीच्या पलीकडे आहे, वृत्तीच्या परे आहे। असा कोण असेल तर तो परमात्मा आहे। आणि म्हणून तुझ्या चरणांवर माझी वृत्ती राहो असं तुकाराम महाराज म्हणतात। वृत्ती या शब्दाचे दोन अर्थ, एक म्हणजे भक्ती आणि दुसरी म्हणजे अविद्या निवृत्ती। अशी वृत्ती मला दे असं तुकाराम महाराज म्हणतात। आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। आता तुकाराम महाराजांनी इथे दोन शब्द वापरले आहेत, माईक पदार्थ। आणि मला काय आवडत नाही बरं, मायेने व्यापलेले जे पदार्थ आहेत ते मला आवडत नाहीत। मला हे नकोय, मायेने व्यापलेले पदार्थ नको। माया म्हणजे काय, जी नाही पण जी आहे, म्हणजे जी, आपण समुद्राचं उदाहरण घेतलं, समुद्रावर लाटा निर्माण होतात, एक लाट निर्माण होते आणि त्याच्यातच विलीन होऊन जाते। त्याप्रमाणे इथे दिसणाऱ्या सर्व वस्तू
ह्या ज्या आहेत त्या एका पदार्थापासून, एका आकाशापासून निर्माण झाल्या आणि परत त्यातच विलीन होणार, म्हणजे त्या शाश्वत नाहीत आणि म्हणूनच त्या मायेने व्यापलेल्या आहेत. पदार्थ या शब्दाचा अर्थ काय? पद आणि अर्थ. पद म्हणजे नाव, शब्द. जी कोणती गोष्ट शब्दाने आपण सांगू शकतो तो झाला पदार्थ. शब्दांच्या पलीकडे जो आहे तो पदार्थ नाहीये, ती एक अशी गोष्ट आहे जी शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही. म्हणून जे जे शब्दांनी वर्णन करता येतं ते मायेच्या कक्षेत येतं आणि म्हणून त्याला माईक पदार्थ असं संत तुकाराम महाराज म्हणतात. न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. म्हणजे काय? तर तिथे माझी जी आर्तता आहे, तिथे माझी जी कळवळ आहे ती नको देऊस. आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंततो, त्यावेळेस ती गोष्ट मिळाली नाही किंवा त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालं की आपण लगेच दुःखाने भरून जातो. अशी जी आर्तता आहे ती मला त्या गोष्टींमध्ये देऊ नकोस, असं स्पष्टपणे संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढे ते म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झणी जडोनेसी. ब्रह्मादिक पदे आपण म्हणतो, आपण हे पुण्य केलं की आपल्याला स्वर्गात स्थान मिळतं, ब्रह्मलोकात स्थान मिळतं. असे जे ब्रह्मादिक पदे आहेत ती काय आहेत म्हणतात? दुःखाची शिराणी. म्हणजे शिराणी म्हणजे काय? तर पूर्वी मुघलांचं ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस हिंदी आणि उर्दू शब्द एकत्र कधी कधी तयार होऊन पारिभाषिक शब्द बनत गेले. त्यातून हा निर्माण झालेला शिराणी हा शब्द आहे. सिरहाना हा जो हिंदी किंवा उर्दूमध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस डोक्याखाली घेण्याची उशी म्हणू शकतो. तर ही जी ब्रह्मादिक पदे आहेत ती काय आहेत? दुःखाची शिराणी आहेत. म्हणजे दुःख ज्याच्यावर टेकून आरामात झोपतं, आरामात राहतं, असतं छान राजासारखं टेकून बसतं, ज्याच्यावर टेकून बसतं ना ते म्हणजे हे ब्रह्मादिक पद आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात? ही जी ब्रह्मादिक पदे आहेत, हे जे स्वर्गलोक आहेत, त्यातलं जे ऐश्वर्य आहे, त्याच्यामध्ये मिळणारी पदं आहेत, ती काय आहेत? दुःख टेकवण्याचं स्थान आहे. म्हणजे त्यातून पुन्हा दुःखच निर्माण होणार आहे. तेथे दुश्चित्त झणी जडोदेशी. तिथे कोणाचं चित्त राहतं? जे दुश्चित्त आहेत, ज्यांचं अंतःकरण मलिन आहे, ज्यांना अजून सुद्धा वासना आहे मनामध्ये, ज्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा तुझ्याविषयी खरं प्रेम निर्माण झालेलं नाहीये ना, त्यांच्यासाठी ती जागा आहे. तेव्हा त्यांना तिथे राहू दे. परंतु माझं मन मात्र त्याच्यात कधीच गुंतणार नाही. का म्हणतात? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तू म्हणत असशील की मी असं का मागतोय? मी म्हणतोय मला ब्रह्माचं पद देऊ नकोस, ते तर दुःखाचंच एक भाग आहे. मी असं का मागतो? कारण की मला आता त्याचं वर्म कळलं आहे. या सगळ्यापासून, या मायेच्या पदार्थांपासून मला संरक्षित ठेवणारं एक कवच मला मिळालेलं आहे. एक त्याचं गुह्य गोष्ट मला कळली आहे आणि ती काय आहे? जे जे कर्मधर्म नाशिवंत. आपण जे काही कर्मधर्म करतो ना ते सगळं नाशिवंत आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात अनेक प्रसंग असतात, अनेक अनुभव असतात आणि प्रत्येकाच्या जीवनात येणारा प्रत्येक अनुभव ईश्वर आपल्या जवळ घेण्यासाठी देत असतो. उदाहरण घ्या, आज मला एखाद्या गोष्टीतून आनंद मिळाला, उद्या त्या गोष्टीतून आनंद कदाचित मिळणार नाही किंवा ती गोष्ट नसेल तर मला दुःख मिळेल. गोष्ट तीच, मला त्यावेळेस आनंद झाला, नंतर नाही झाला किंवा दुःख झालं, त्याच्या नसण्याने दुःख झालं. त्याप्रमाणे 5 लोकांनी आपली आज स्तुती केली, 5 लोक आपल्याला आज वाईट बोलले. आपल्या जीवनात सगळेच चांगले बोलणारे किंवा सगळेच वाईट बोलणारे नसतातच. आपल्याला काही गोष्टीतून दुःख होतं, काही गोष्टीतून आनंद होतो. तोच व्यक्ती आपल्याला दुःखही देऊ शकतो, सुखही देऊ शकतो. म्हणजे काय? ह्या सगळ्याची जी गोळाबेरीज आहे ती शून्य आहे. आपण एखाद्यासाठी काहीतरी केलं आणि म्हणून त्याच व्यक्तीकडून आपल्याकडे ते येईल असं नाही. कदाचित ते दुसऱ्या व्यक्तीकडून येईल, पण ते आल्यानंतर मात्र त्याची गोळाबेरीज शून्य राहणार आहे. हे जे कर्म आहे, हे जे धर्म आहे, या सगळ्याची बेरीज जी असणार आहे
ती शून्य असणार आहे. हे आम्हाला याचं वर्म कळालेलं आहे. आणि म्हणून हे जे कर्मधर्म करतोय ना, ते सर्व नाशवंत आहे. हे वर्म आम्हाला कळलं आहे, म्हणून आम्ही ब्रह्मादिक मायेमध्ये, माईक पदार्थांमध्ये कधीच सापडणार नाही, कारण तुझी कृपादृष्टी आमच्यावर आहे. असा हा अतिशय सुंदर प्रथम अभंग संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. हे हरी या शब्दाचा अर्थ सुद्धा असा आहे की जो हरण करून घेतो आपली जी सर्व पाप आहेत, मोह आहे, हे सगळं जो हरण करून घेतो तो हरी. म्हणून हे हरी, माझ्या त्या वृत्तीची सुद्धा निवृत्ती करणारा तू आहेस, म्हणून माझी वृत्ती तुझ्यावर राहो, असं संत तुकाराम महाराज पहिल्या आपल्या ओवीमध्ये म्हणतात. आणि अशा प्रकारे आपलीही वृत्ती या संतांच्या सानिध्यात राहून ईश्वर चरणी समर्पित हो अशी प्रार्थना करूया. आणि आजचं विवेचन इथेच थांबवते. धन्यवाद.